धोनी आणि रोहित शर्मा टेबलवर बसलेले असतात. सचिन तेंडुलकर त्या साईडने येतो, तर आता तिला आयफोन टेबलवर ठेवतो. धोनी सचिनला बोलतो, अरे वा पाजी नया फोन. रोहित शर्मा बोलतो, क्या बात है. नंतर सचिन रोहितला बोलतो, अरे तेरा ही फोन है, तू भूल गया था. नंतर रोहित शर्मा आणि धोनी हसतात. नंतर सचिन तेंदुलकर रोहित शर्माला म्हणतो, फोन भूल गया ठीक है, लेकिन अपना रिटायरमेंट प्लानिंग मत भूलना. धोनी सचिन तेंदुलकरला म्हणतो, अरे पाजी अभी तो ये जवान है, इसको क्या रिटायरमेंट प्लानिंग की जरूरत तो अपने को है. त्यानंतर रोहित शर्मा धोनीला बोलतो, नहीं नहीं पाजी रिटायरमेंट का प्लानिंग तो मैं करता हूँ. धोनी रोहित शर्माला बोलतो, अच्छा क्या करता है. धोनी रोहित शर्मा पुन्हा विसरल्यासारखं करतो, बोलतो मैं वो करता हूँ. त्यानंतर धोनी विचारतो, वो क्या. वो रोहित शर्मा म्हणतो, वो नहीं क्या जो सब लोग बोलते सही है. त्यानंतर सचिन तेंदुलकर रोहित शर्मा म्हणतो, अच्छा तू म्युच्युअल फंड में एस आय पी करताय. तो म्हणतो हा. नंतर रोहित शर्मा बोलतो, ये भूल गया तो ठीक है, लेकिन रिटायरमेंट का प्लानिंग बॅकग्राऊंड में चलते रहना चाहिए. त्यानंतर एक मोठे हेडलाईन येते, म्युच्युअल फंड सही आहे .com. दुसऱ्या क्षणाला मनात विचार येतो की म्युच्युअल फंड म्हणजे काय. तर तिसऱ्या क्षणाला ऍड स्किप करून पुढचा व्हिडिओ बघायला सुरुवात करतो आपण. तिसऱ्या क्षणाला म्युच्युअल फंड म्हणजे काय विचारलेला असतो मित्रांनो. कोणाला एकदा वाटत नाही की आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय एकदा गुगलवर सर्च करावं. ठीक आहे, आतापर्यंत नाही केलं सोडून द्या मित्रांनो. मी येते आज मी तुम्हाला सांगतो, अगदी सोप्या आणि ढोबळ भाषेत सांगतो म्युच्युअल फंड म्हणजे काय मित्रांनो. तुमचे पैसे आहेत तुमच्याकडे, लेट्स से 1,00,000 रुपये तुमच्याकडे, तुम्ही ते बँकेत ठेवलेत, एफडी केली. ते 1 वर्षानंतर त्या बँकेची एफडी खूपच छान तुम्ही बँकेत टाकले तर ज्याचा इंटरेस्ट रेट खूप जास्त भेटतो, 1,08,000 होणार. पण आज इन्फ्लेशन रेट किती आहे, 8%च्या वर गेला. तुमच्या पैशाची व्हॅल्यू राहणार का काही, नाही राहणार. इन्फ्लेशन म्हणजे काय तुम्ही विचारता, म्हणजे काय. हा जो टॅब आहे, टॅबला घेण्यासाठी आज जर 100 रुपये लागत असतील तर हाच टॅब घेण्यासाठी मला उद्या चालून 1 वर्षानंतर त्याला 108 रुपये लागणार किंवा 110 लागणार. म्हणजे 1,00,000चा टॅब असेल, पुढच्या वर्षी मला 1,08,000 लागणार किंवा 1,10,000 लागणार. मग जो पैसा तुमचा एफडीतून म्हणला 8 ते 10,000चा, तो तुमचा टॅब घेणार सेम. म्हणजे तुमच्या पैशाची व्हॅल्यू वाढली का मित्रांनो, नाही वाढली. वस्तू तर तुम्ही तेवढ्याचीच घेताय. मग तुम्ही काय करता, जिथे हाय रिटर्न आहे तिथे टाकण्याचा प्रयत्न करता. हाय रिटर्न कुठे तुम्हाला, स्टॉक्समध्ये. स्टॉक्समध्ये तुम्हाला नॉलेज आहे का, पण नाही. कोणता स्टॉक निवडायचा, कोणतं सेक्टर निवडायचं, किती वेळासाठी ठेवायचा, किती वेळ ठेवायचा. त्यात पुन्हा मध्येच कोविड सारखी सिच्युएशन आली, पूर्ण स्टॉक खाली जातात. मग काय करणार मित्रांनो. आपली व्हॅल्यू, आपल्याला पैसे कधी कधी, आणि त्यात आपला जॉबच आपल्याला सुधरू देत नाही. मग पैसे मॅनेज कसे करायचे, कुठे टाकायचे, कसे टाकायचे, आपल्याला काही कळतच नाही. मग आपला दुसरा आपल्यासाठी एक सेफ ऑप्शन दिलाय गव्हर्नमेंटने. गव्हर्नमेंटने म्हणजे काय मित्रांनो, मी गव्हर्नमेंट का बोलतो याच्या मागची एक स्टोरी आहे. म्युच्युअल फंडची एक स्टोरी आहे, मी तुम्हाला नंतरच्या पार्टमध्ये सांगतो. मग तुम्ही म्युच्युअल फंडकडे जाता. म्युच्युअल फंड म्हणजे काय मित्रांनो, एक सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही तिथे मालक बनता आणि तुमच्या हाताखाली एक माणूस ठेवता तुमचे पैसे मॅनेज करण्यासाठी. ठीक आहे, मला वेळ नाही आहे, मी जॉब करतो, मला एवढं नॉलेज पण नाही आहे, पण माझ्याकडे पैसा आहे. त्यामुळे आय एम द सेट, आय एम द बॉस. तू घे पैसे, माझे पैसे मॅनेज कर, तुला थोडेफार पैसे काढ, पण तू मला प्रॉफिट करून दे. नाही प्रॉफिट केला, चल मी तुला हाकलून देतो, तुझे माझे पैसे परत घेईल, मी दुसरीकडे इन्व्हेस्ट करतो. मुळात म्युच्युअल फंड म्हणजे सुरू कसं आलं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. एक टी बालकृष्णन म्हणून होते, एक फायनान्स मिनिस्टर होते, टी बालकृष्णन, जे 1964ला जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूला त्यांनी एक लेटर लिहिलं. 47च्या नंतर बऱ्यापैकी म्हणजे स्टेबिलिटी आली, PSU आपल्या भरपूर गव्हर्नमेंटच्या कंपन्या वगैरे उभारायला सुरुवात झाली, पण लोक इन्व्हेस्ट करायला तयार नव्हते, काय नव्हते. मग त्यांनी काय केलं, सगळ्यांना पंडित नेहरूला म्हणले की आपण एक असा फंड तयार केला पाहिजे जिथं लोक इन्व्हेस्ट करतील आणि त्यांचे पैसे आपण ग्रो करू शकतो किंवा एका वेगवेगळ्या कंपन्यात इन्व्हेस्ट करून त्यांना प्रॉफिट करून देऊ शकतो. त्यानंतर त्यांनी एक युनिट स्कीम काढली 1964ला, त्याला US 64 नावाची स्कीम काढली. गव्हर्नमेंट आहे शेवटी, लोकांनी विश्वास ठेवला, पैसे दिले. त्यानंतर प्रायव्हेट सेक्टर पण उतरलं त्यामध्ये. प्रायव्हेट सेक्टरनं काय केलं, आपापल्या एक वेगळ्या कंपन्या काढल्या, त्याच्या अंडर त्यांनी आपापला एक फंड काढला आणि लोकांना रिक्वेस्ट केली किंवा लोकांना बोलले, त्यांची स्वतःची एक ॲड केली की तुम्ही आमच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा, आम्ही इयरली तुम्हाला एवढा रिटर्न देऊ आणि तुम्ही तुमचे पैसे अशा पद्धतीने ग्रो करू शकता. पहिल्याच त्या स्कीमला सक्सेस आल्यामुळे लोकांनी ते इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. त्या पद्धतीने मित्रांनो म्युच्युअल फंड मार्केटमध्ये उतरलं गेलं. म्युच्युअल फंड म्हणजे काय मित्रांनो, तुमच्याकडून पैसे घेतं. समजा तुम्ही लेट्स से तुमच्याकडे 1,00,000 रुपये,
तुम्हाला ते पैसे वाढवायचे आहेत, घरात ठेवायचे नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे, कारण इन्फ्लेशनमुळे त्याची व्हॅल्यू कमी होणार आहे. आता तुम्हाला तर तेवढं नॉलेज नाही आहे. मग म्युच्युअल फंड काय म्हणतं, माझ्याकडे या, मी तुमचे पैसे स्टॉक्समध्ये लावतो. तुम्हाला नॉलेज नाही आहे ना स्टॉक्सचं, तर माझ्याकडे या, मी तुमचे पैसे स्टॉक्समध्ये लावून देतो. वेल, विन विन सिच्युएशन दोघांसाठी पण. मग तुम्ही काय करता, त्या म्युच्युअल फंडला 1,00,000 रुपये देता. ते म्युच्युअल फंड काय करतो, तुमचा 1,00,000ला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डिवाइड करतं. लेट्स से ते 10 कंपन्यामध्ये 10,000 रुपये टाकतं आणि 10 कंपनी वेगवेगळ्या सेक्टरच्या असणार. कोणती फार्मा सेक्टरची असणार, कोणी डिफेन्सची असणार, कोणी ॲग्रिकल्चर रिलेटेड असणार. म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ते तुमचे इन्व्हेस्ट करतात, जेणेकरून तुमचा पैसा सेफ राहतो. एका सेक्टर चांगलं नाही जरी झालं, चांगलं वर्क नाही केलं तरी दुसरा सेक्टर त्याला पुश देतो. म्हणजे काय मित्रांनो, आता जास्त तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर एक सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगतो. आज तुम्ही MRFचा शेअर आहे 1,35,000ला आहे. आजच्या सध्याच्या घडीला, आजच्या दिवसाचा 1,35,000चा शेअर आहे आणि गोल्डचा रेट 75,000 आहे. एक वर्षापूर्वी MRFचा शेअरची व्हॅल्यू 85,000 ते 90,000 होती आणि गोल्डचा रेट 45,000 होता. तुमच्याकडे पैसे तर 1,00,000 होते. दोन्हीमध्ये तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत नव्हते. इथे किती होतं, तुम्ही 1 तोळा घेतला असता आणि इथे 85,000 तुम्हाला दुसरा शेअरही घेता नसता आला. मग तुम्ही कन्फ्यूज होता की नंतर बोलता, अरे यार, मी इन्व्हेस्ट करायला हवं होतं, मी गोल्डमध्ये करायला पाहिजे होतं, मी MRFच्या शेअरमध्ये करायला पाहिजे होतं. आज 80-85 तो 1,35वर 50,000चा राईज झाला आहे. गोल्ड 45,000वरून 75,000वर आला. अरे यार, मी इन्व्हेस्ट केलं पाहिजे होतं. म्युच्युअल फंड रोलमध्ये येतो. म्युच्युअल फंड तुमच्याकडे येतो, बोलतो माझ्याकडे पैसे द्या, मी 1,00,000 तुमच्याकडून घेतो, तुमचे 1,00,000 घेतो, यांचे 1,00,000 घेतो, मी 100 जणांकडून 1,00,000 घेतो. 1,00,000चे मी 100 जणांकडे म्हणजे 1 कोटी होतं. मग 1 कोटी मी 50 लाख किंवा 60 लाख 70 लाख मी स्टॉक्समध्ये टाकतो. 30 लाख 20 लाख मी माझ्या याच्यामध्ये टाकतो, गोल्डमध्ये टाकतो. म्हणजे काय केलं त्याने मित्रांनो, तुमचे जे पैसे आहेत त्याला डिवाइड केले. ॲसेट अलोकेशन आपण जे ऐकत राहतो की आपलं जे पैसे आहेत ते डायव्हर्सिफाय करायचे, म्हणजे वेगवेगळ्या एकाच सेक्टरमध्ये किंवा एका स्टॉकमध्येच टाकत नाही राहायचं आपल्याला. आपलं डायव्हर्सिफाय, आपलं अकाउंट सेफ ठेवण्यासाठी आपण डायव्हर्सिफाय करा, सगळेजण आपल्याला सांगतात. ते म्युच्युअल फंड करतं, जेणेकरून तुमचे पैसे सेफ राहतील. जरी तुमचं एक सेक्टर चाललं नाही, जरी तुमचे गोल्ड कधी वाढलं नाही किंवा कमी झालं, तरी तुमचं स्टॉक मार्केट तुम्हाला वर नेईल, किंवा स्टॉक मार्केट चाललं नाही तर तुम्हाला गोल्ड थोडंफार सपोर्ट करेल. अशा पद्धतीने ते स्टॉक किंवा ते पैशाचं हे करतात. मग म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं कोण, ही कंपनी आहे, नेमकं काय चालतं काय. नुसतं म्युच्युअल फंडमध्ये आपण काय करतो, ॲपमध्ये जातो कुठल्या किंवा वेबसाईटवर जातो, टाकतो SIP वन टाईम टाकतो, किंवा SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. मंथली तुम्ही 5-10 हजार रुपये टाकता, पण समोर ते पैसे जातात कोणाला, ते पैसे तुमचे पैसे नेमकं तुम्ही कोणाला देता हे तुम्हाला फॉरेनमधून, बाहेरच्या युनिव्हर्सिटीतून शिकून आला असं एक हुशार माणसाला, त्याला सर्व सेक्टरचं नॉलेज आहे, फायनान्सचं नॉलेज आहे, त्याला स्टॉकचे रिलेटेड माहिती आहे, सर्व सेक्टरचं त्याला कळतं, पैसा कसा मॅनेज करायचा, पैसा कसा कमवायचा. अशा माणसाला ते एक ॲज अ फंड मॅनेजर म्हणून ठेवतात. मग फंड मॅनेजर काय करतो, तुमचे जे पैसे आहेत वेगवेगळ्या खूप साऱ्या लोकांकडून आलेले एक अमाऊंट तयार करतो, एक फिक्स, एक समजा 1 कोटी 10 कोटी तो तयार करतो. ॲक्च्युली तो आकडा 1000 करोडमध्ये आहे. आता आपल्याला एक एक्झाम्पल द्यायचं आहे आणि आपल्या अवकातीनुसार आपण व्यवस्थित सांगतो मित्रांनो, आपल्याला जे त्या भाषेत मी सांगतो. समजा त्याने 10 कोटी रुपये टाकले. आज 10 कोटीमध्ये आज मार्केटमध्ये MRF शेअरची व्हॅल्यू आहे 1,35,000. तुम्ही ते घेऊ शकता का शेअर? नॉर्मल माणूस तो शेअर नाही घेऊ शकत, त्याला खूप पैसे, करोडपती पाहिजे तुम्ही तेव्हा तो शेअर घेऊ शकता, किंवा तुमचे आहे ते सर्व कॅपिटल एकाच शेअरमध्ये गुंतवावं लागेल तेव्हा तुम्ही तो शेअर घेऊ शकता. मग अशा वेळी म्युच्युअल फंड काय करतं, ठीक आहे तुम्ही इन्व्हेस्ट नाही करू शकत ना शेअरमध्ये, तर तुमच्याकडे जेवढा पैसा आहे तो द्या आम्हाला. म्हणजे तुमच्याकडे 5,000 आहे, 10,000 आहे, द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला त्या फंडमध्ये, त्या स्टॉकमध्ये तुम्हाला आम्ही इन्व्हेस्ट करून देऊ. म्हणजे कसं मित्रांनो, समजा आता 1,35,000चा शेअर आहे, तर म्युच्युअल फंडवाले काय करणार, 10 जणांकडून 13,500 रुपये घेणार, 13,500 जाणार, म्हणजे ते किती जाणार, 1,35,000. नंतर तो एक शेअर ते विकत घेतात, 1,35,000चा एक शेअर विकत घेतात आणि त्याला 10 पार्टमध्ये डिवाइड करतात. त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये 10 पार्टमध्ये त्याला डिवाइड करतात. म्हणजे काय मित्रांनो, जर हा शेअर 1 वर्षानंतर 1,35,000चा
तो 2 लाखावर गेला, म्हणजे प्रॉफिट किती झाला 65,000चा. 65,000चा जो प्रॉफिट येईल तो 1 वर्षानंतर तो 10,000मध्ये डिवाइड करणार, म्हणजे प्रत्येकाला प्रॉफिट किती येणार 6,500चा प्रॉफिट. म्हणजे तुमच्याकडे तुमची ऐपत नसतानाही तुम्हाला MRFच्या शेअरमधून तुम्हाला प्रॉफिट काढता आला. ऐपत नाही म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे हा रॉंग वेनं घेऊ नका तुम्ही, पण आपण तिथे इन्व्हेस्ट करू शकत नाहीये तरी पण आपण त्या शेअरमध्ये प्रॉफिट काढू शकलो. कारण की आपल्याला म्युच्युअल फंडने तिथे हेल्प केली. मित्रांनो लक्षात घ्या, म्युच्युअल फंड रोल काय प्ले करतो, तुमचे जे पैसे आहेत ते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डिवाइड करतो. त्यामुळे कोणतंही सेक्टर वर गेलं, आता सोनं आहे, आपण जसं सुरुवातीला बोललो की आपण सोन्यात इन्व्हेस्ट करायला पाहिजे होतं, याच्यात इन्व्हेस्ट प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे होतं, इकडे इन्व्हेस्ट केलं, आपलं माइंड कन्फ्यूज राहतं. तेवढे तर पैसे नसतात आपल्याकडे, अमाऊंट लिमिटेड असतात, पण सेक्टर खूप सारे दिसतात आपल्याला. आपल्याकडे पैसे किती असतात 2, 3, 4, 5, 10 लाख तेवढं असतं, पण सेक्टर खूप आहेत. तुम्ही आज 10 लाखामध्ये रिअल इस्टेटमध्ये करू शकता का? 10 लाखात आज कुठेच घर येत नाही. छोट्या शहरामध्ये पण 20-20 लाखाला घरं चाललेत. तुम्ही 10 लाखामध्ये सोनं घेतलं, आज सोन्याचा भाव 75 आहे, 10 तोळ्यामध्ये तुम्हाला 7.5 लाख रुपये लागणार. 10 तोळ्यामध्ये पैसे तिथेच जाणार तुमचे इन्व्हेस्ट करण्यामध्ये. मग तुम्ही स्टॉक्समध्ये काय टाकणार? मग म्युच्युअल फंड त्यावेळी कामाला येतो तुम्हाला. म्युच्युअल फंड काय म्हणतं, तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे द्या, असं करून ते हजारो लोकांकडून पैसे जमा करतात, एक मोठी पुंजी तयार करतात किंवा एक मोठा अमाऊंट तयार करतात आणि त्या अमाऊंटला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि त्या प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला पार्ट जेवढ्या, समजा आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, 1,35,000ला 10 पार्टमध्ये केलं आणि त्यातला एक पार्टचा हिस्सा म्हणजे 65,000चा 6,500 हिस्सा तुम्हाला दिला. सेम वाईज तुम्हाला तो प्रॉफिट कमवून देतो. म्युच्युअल फंड आता वेगवेगळ्या टाईपचे असतात. सध्या आपण मेजरली जास्त डिटेलमध्ये नको जायला, आपल्या कामाचे फक्त 3 टाईपचे म्युच्युअल फंड असतात. एक आहे स्मॉल कॅप, एक मिड कॅप आणि एक लार्ज कॅप. मग स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप म्हणजे काय मित्रांनो? लार्ज कॅप मिड कॅप म्हणजे काय? जे म्युच्युअल फंड फक्त लार्ज कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात, जे मोठ्या कंपन्या आहेत लार्ज कॅपवाल्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याला आपण म्हणतो लार्ज कॅप. ते खूप सेफ राहतात, त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड रेशो बऱ्यापैकी कमी असतो, म्हणजे रिस्क पण कमी असते आणि रिवॉर्ड पण कमी असतो. ह्याच्यामध्ये जर मिड कॅपमध्ये कम्पॅरेटिव्हली तुमचा लार्ज कॅप रिस्क टू रिवॉर्ड रेशो जास्त असतो, म्हणजे तुम्हाला थोडीफार रिस्क पण जास्त असते आणि रिवॉर्ड पण जास्त असतो. म्हणजे इथे जर तुम्हाला इयरली लार्ज कॅपमध्ये 10%, 10-12% जर तुम्हाला रिटर्न भेटत असेल, तर मिड कॅपमध्ये तुम्हाला 15 ते 16% रिटर्न भेटतात. आणि नंतर येतो स्मॉल कॅप. स्मॉल कॅप म्हणजे काय मित्रांनो? हे हाय रिस्कवाले म्युच्युअल फंड असतात. ह्याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला रिस्क पण खूप जास्त असते, कारण की ही कंपनी स्मॉल कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात हे फंड, आणि त्यात रिटर्न पण खूप जास्त असतात, कारण की यांनी एकदम इनिशियल लेवलला इन्व्हेस्ट करतात. जर ती कंपनी 10 वर्षांना 5 वर्षांना जर ती वाढली तर त्यांचे रिटर्न खूप वाढतात. मग जसे त्यांचे रिटर्न, म्युच्युअल फंडचे रिटर्न वाढतात, तसंच कम्पॅरेटिव्हली तुमचे पण रिटर्न वाढतात, कारण तुम्ही त्या म्युच्युअल फंडचा एक पार्ट असतं किंवा तुमचा तो पैसा असतो. तर हे 3 म्युच्युअल फंड आहेत. तिन्ही म्युच्युअल फंडचं मी तुम्हाला एक स्क्रीनवर दाखवलंय. हा स्मॉल कॅप आहे, हा लार्ज कॅप आहे आणि हा मिड कॅप आहे. एक सिरीज बघून घ्या काय आहे. 3 म्युच्युअल फंड, समजा लार्ज कॅप, नंतर मिड कॅप आणि नंतर स्मॉल कॅप. हे तिन्ही म्युच्युअल फंडची वेगवेगळ्या प्रकारची लिस्ट आहे. आपण यामध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं हे नंतरच्या पार्टमध्ये बघू. मग तुम्ही बोलता आपण त्यांना पैसे देतो, पण त्यांना फायदा काय? ते का आपले पैसे इन्व्हेस्ट करतात? तर मित्रांनो, त्यांना आपण एक एक्सपेन्स रेशो म्हणून, किंवा एक्सपेन्स रेशो म्हणजे एक फीस देतो त्यांना, की माझे पैसे तू मॅनेज करतोय, तर तुला मी जेव्हा तू विड्रॉ करेल तेव्हा 0.6%, 0.5%, 1% तुला देईल, 1.5%. वेगवेगळे म्युच्युअल फंड वेगवेगळे एक्सपेन्स रेशो चार्ज करतात, म्हणजे तुम्हाला ते वेगवेगळे फीस चार्ज करतात. 1%, 0.5%. आपल्यासाठी ती 0.5%, 1% छोटी अमाऊंट आहे, कारण तुम्ही इन्व्हेस्ट करणार किती मित्रांनो? 10 लाख इन्व्हेस्ट करणार, 10 लाखाचे 1% किती होतात? 10 लाखाचे 1% ऑलमोस्ट 10,000 पर्यंत होतात, बरोबर? 10,000 अमाऊंट तुमच्यासाठी छोटी आहेत, पण ते असे लाखो लोक, करोडो लोक त्यांनी इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे 10,000 इंटू लाख ते ऑलमोस्ट CR मध्ये, खूप मोठ्या CR मध्ये व्हॅल्यू जाते. त्यामुळे एक्सपेन्स रेशो त्यांचा खूप मोठा एक मेजर कमाईचा सोर्स असतो. तर एवढं सोपं आहे म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंडमध्ये SIP, मग तुम्ही बोलता नाही SIP काय?
SIP आणि म्युच्युअल फंड बऱ्याच जणांना वाटतं की वेगवेगळे पार्ट आहे. नाही मित्रांनो, SIP म्युच्युअल फंडनं एक तुम्हाला स्कीम दिलेली आहे. तुम्ही एका टायमाला 1 लाख नाही टाकू शकत ना, किंवा एका टाइमला तुम्ही 2 लाख नाही टाकू शकत. मग एक काम करा, मंथली तुम्ही 5,000 टाका, मंथली 10,000 टाका. आम्ही ते पण पैसे घ्यायला तयार आहे आणि ते पैसे तुमचे मंथली आम्ही इन्व्हेस्ट करत जाऊ तुमचे कुठे ना कुठेतरी. छोटे छोटे अमाऊंट द्या आणि आम्ही ते पैसे इन्व्हेस्ट करू. एवढं इझी आहे मित्रांनो म्युच्युअल फंड. पूर्ण जर माझ्या सांगण्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर पुन्हा एकदा आपण रिवाईज करू. म्युच्युअल फंड म्हणजे काय? जी एक ट्रस्ट किंवा एक कंपनी जी 100 लोकांकडून छोटी छोटी अमाऊंट जमा करून, 100 लोक, एक एक्झाम्पल देतो, 100 लोकांकडून छोटी छोटी अमाऊंट जमा करून एक मोठं कॉर्पस तयार करते. ते कॉर्पस वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतं, कारण की तो जो फंड मॅनेजर बसला असतो तो नॉलेजेबल असतो. त्याच्या अंडर हजारो लोकांची टीम असते. ती टीम अभ्यास करते कोणत्या सेक्टरमध्ये काय, आणि त्या सेक्टरमध्ये ते पैसे इन्व्हेस्ट करतात. मग ते पैसे इन्व्हेस्ट करून त्या आलेला प्रॉफिट त्या 100 लोकांमध्ये डिवाइड करून प्रत्येक माणसाला त्याचा प्रॉफिट दरवर्षी देतात, किंवा क्वार्टरली वगैरे, म्हणजे कंटिन्यू तुम्हाला तो प्रॉफिट देत राहतात. आणि ते सेक्टर वेगवेगळे बदलत राहतात. जर हा सेक्टर चालत नसेल त्यातून पैसे काढणार, दुसऱ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करणार. त्या सेक्टर चालत नसेल त्यातून पैसे काढणार, या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करणार. जर तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज असेल, इंटरमिडिएट लेवलचं किंवा हाय लेवलचं नॉलेज असेल, तर FII आणि DII म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे तुम्ही टर्म ऐकले असेल. त्यातला डोमेस्टिक इन्व्हेस्टर जो प्रकार असतो ना, त्यामध्ये एक म्युच्युअल फंड पण येतात. म्हणजे हे वेगवेगळ्या कंपनीमध्ये, एक कंपनी आहे समजा XYZ कंपनी, एक आपण समजून घेऊया एक L&T कंपनी आहे. मग L&Tला फंड पाहिजे, तर L&T काय करणार, एक म्युच्युअल फंडवाल्याकडे जाणार, त्यांना बोलणार अरे आमची कंपनी अशी आहे, आमच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. मग म्युच्युअल फंडवाले पण कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार, त्या कंपनीचा 3% 4% पार्टनरशिप घेतात. मग ती कंपनी जेवढी वर जाणार तेवढंच ते 3-4%चा प्रॉफिट घेणार आणि तो प्रॉफिट तुमच्यामध्ये वाटणार. लक्षात आलं मित्रांनो? एवढं इझी आहे. आजच्या पुरतं एवढं बस झालं. आपण नंतरचा SIP काय असतं, किती इन्व्हेस्ट करायला आणि किती होणार, 10 वर्षाने किती होणार, 20 वर्षाने किती होणार, काय असतं स्टेप ऑफ SIP, आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिटेलमध्ये बघूया मित्रांनो. व्हिडिओ इथेच थांबूया. गुड नाईट मित्रांनो. सकाळी पाहत असेल तर गुड मॉर्निंग, दुपारी पाहत असेल तर गुड आफ्टरनून. थँक्यू सो मच मित्रांनो. बाय बाय.